पाहुणं बडोदऱ्याला गाडी खाली केली. आपण आलो तिथनं बघा डायरेक्ट गोल्डन चौकडीला, कारण आपल्याला गाडी भरायची होती. इंधन ट्रान्सपोर्टला आलो बघा, दिवसभर काय मालच निघाला नाही. फायनली संध्याकाळी भेटली बघा ऑर्डर, आपण निघालो बघा भरायला. ज्योतिबाचा आशीर्वाद घेतला आणि मारली कल्टी बघा भरायच्या दिशेनं. 11 किलोमीटर मुंबई रोडलाच आपल्याला भरायला जायचं होतं. कंपनीपाशी पोहोचलो, अर्धा तास थांबलो होतो. तोपर्यंत आली बघा गाडी, दुसऱ्या गाडीतनं मटेरियल क्रॉसिंग करायचं होतं. 4-5 गोण्या होत्या, कान 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 बघा गाडी ढकल्या, धडाड गाडी आपटत होतं. 5 मिनिटातच झाली बघा गाडी भरून. एवढ्याच 5 गोण्या घेऊन भोंगा फाईट निघायचं होतं आपल्याला पुण्याच्या दिशेनं. आणि मारली बघा तिथनं कल्टी. पुढे आलो, शिवकृपा हॉटेलवर थांबलो, मस्त पैकी जेवण केलं, फ्रेश झालो आणि मारली बघा तिथंच पडी, कारण लय कंटाळा आला होता. सकाळी उठलो बघा, पहिली मस्त पैकी आंघोळ उरकली, टकाटक झाला बघा गडी, चहा पाणी उरकला आणि देवाच्या पाया पडून केली बघा सुरुवात. या रोडला दिवसाच एक दुनियाचं ट्रॅफिक असते, पण दिल्ली मुंबई हायवे झाल्यामुळे जरा लोड कमी आला होता. मग काय वांग वांग करत भाव पोहोचला बघा तुमचा डायरेक्ट भरूचला. सुरतचा टोल क्रॉस केला आणि थांबलो बघा नाश्ता करायला. मस्त पैकी वडापावर लावला बघा दणका आणि एसी लावून लावला बघा सूर डायरेक्ट पुण्याच्या दिशेनं. कपारडा पेठ मार्गे आपल्याला नाशिकला निघायचो आणि तिथनं पुण्याला जायचं. मग काय मारला बघा लेफ्ट न, पुढे सगळा सिंगलच रोड आहे. उत्तरपाड्याच्या अलीकडे आलो बघा, शेटनं लोकेशन पाठवलं, त्या हॉटेलला आलो बघा. तिथं एक नाच खोळा भेटते ना, तर गुजरात मध्ये कुठं सुद्धा मिळत नाही. मग काय पुणे अहमदाबादचा बादशाह सुरत शेटची गाठ पडली. मस्त पैकी चिकन वर लावला बघा दणका. जेवण उरकून शेटला बाय बाय केला आणि लागलो बघा खतरनाक अशा रोडला. परड्याचा घाट पास केला बघा. तिथं आपले फॅमिली मेंबर भेटलं, त्यांची गाडी घेतली. पुढे आलो तर एक ट्रक जळून खाक झाला होता पाक. आलो बघा एकदाची मारली महाराष्ट्रात एंट्री आणि लागला बघा बादगाड रोड. त्यात जो डमडमवाला एवढा पळवायला आलो होता, आयला म्हणलं जातोय काय आता इकडे तिकडं. घाटात पुढे आलो तर तमिळच्या अण्णाची दोन्ही बी टायर फुटली होती, त्याला मदत करू लागलो. इथं घाटात बघा टॉपचा ट्रेंडिंगचा विषय, पण्याबाईची गाठ पडली. अण्णाला काय केलं, जाकच लागत नव्हता. आमचा बबली आहे, अण्णा परेशान झाला, जॉक लावलो पण जॉक जुगाड लावला, डोकं लावलं, डायरेक्ट टायर टाकले खाली, आपलं दगड टाकले खाली, टायर चढवलं. काय पाण्या बायला बाबल्या बायला जय महाराष्ट्र केला आणि मारली बघा आपण तिथनं कल्टी. पुढे आलो, इथे एक फॅमिली मेंबर भेटला, आपलं त्यांची दावतीच घेतली भेट. थोडं पुढे आलो तर लय वाईट गोष्ट बघाय भेटल्या. 2 गाड्या टोटल लॉस झाल्या होत्या, गाड्यात काय राहिलंच नव्हतं. काय तिथनं आलो बघा डायरेक्ट नाशिकला. पित्ताचा एक त्रास व्हायला लागलाय, त्यामुळे गोळ्या घेतल्या. नाशिक आरटीओ पाशी आलो, तिथं आपलं फॅमिली मेंबर गाठ पडलं, त्यांच्यावर चहा पाणी केला. मग आणि नाशिक पास करून हांडला बघा डायरेक्ट सिन्नर रोडला टन. जेवाय थांबलो, मस्तपैकी जेवण उरकलं आणि मारली लगेच बघा तिथनं कल्टी. पुढे येऊन दिली बघा ताणून. सकाळ उठलो आणि मारली बघा तिथनं कल्टी. डिझेल टाकी पहिली फुल केली, म्हटलं भेटतंय नाही भेटतंय. इथं आपलं एक जोडीदार गाठ पडलं, त्यांच्यावर चहा पाणी केला आणि गाडीला लिंबू मिरची पहिली बांधली. चितणार यांचा कार्यक्रम लागू दे. पोचलो बघा, चाकंडा लावली खाली करायला. 10 मिनिटात गाडी झाली बघा खाली. चला भेटू उद्या. जय महाराष्ट्र.